नमस्कार. महाराष्ट्राची सहकारी चळवळ म्हणजे कोट्यावधी लोकांच्या विश्वासावर आणि मेहनतीवर उभी असलेली एक प्रचंड मोठी व्यवस्था. पण ह्या विश्वासाचं रक्षण करणारी जी यंत्रणा आहे म्हणजे लेखापरीक्षण किंवा ऑडिटिंग, ती आज स्वतःच काही प्रश्नांच्या फेऱ्यात अडकली आहे. तर या व्यवस्थेचं नेमकं महत्त्व काय आहे, तिच्यासमोर आव्हानं कोणती आहेत आणि तिचं भविष्य काय असू शकतं, चला आजच्या या भागात आपण हेच सगळं समजून घेऊया. सुरुवात करूया एका थेट आणि तितक्याच गंभीर वाक्याने. आजच्या सहकारी चळवळीत स्वाहाकार फार मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला आहे. म्हणजे बघा, हे एकच वाक्य आपल्याला या विषयाचं गांभीर्य आणि मूळ समस्येची खोली किती आहे हे स्पष्टपणे दाखवून देतं. तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण पाहूया की सहकाराची स्थापना नेमकी कोणत्या उदात्त हेतूने झाली होती आणि आजचं जमिनीवरचं वास्तव काय सांगतं. सहकारी चळवळीचं मूळ वचन, तिचा आत्मा काय होता, तर समाजातील दुर्बळ घटकांना, शेतकऱ्यांना, श्रमिकांना एकत्र आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं. पण आजचं वास्तव पाहिलं तर काय दिसतं? अनेक ठिकाणी गैरकारभारामुळे या चळवळीचे जे फायदे आहेत ते खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीत. याचा अर्थ काय? तर शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि एका सामान्य सभासदाच्या हक्कावरच गदा येते. आणि याच वचनाचं, याच विश्वासाचं रक्षण करण्यासाठी ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षणाची यंत्रणा तयार केली गेली. तिचा उद्देश होता पारदर्शकता आणि उत्तरदायित्व जपणं. सोप्या भाषेत सांगायचं तर संस्था योग्य मार्गावर चालतील आणि कोणाचाही विश्वासघात होणार नाही हे पाहणं. मग साहजिकच प्रश्न पडतो की ही संरक्षकाची भूमिका बजावणारी यंत्रणा इतकी कमकुवत का झाली? लेखापरीक्षणाची विश्वासार्हता का घसरली? चला या भागात आपण त्यामागची कारणं शोधूया. आणि गंमत म्हणजे लेखापरीक्षणाची कायदेशीर चौकट काही नवीन नाहीये. ती खूप जुनी आणि मजबूत आहे. विचार करा, 1904 मध्येच निबंधकामार्फत वर्षातून एकदा ऑडिट अनिवार्य केलं गेलं होतं. पुढे 1915 मध्ये सहकार हा विषय राज्यांच्या अखत्यारीत आला आणि 1960च्या महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याने ही जबाबदारी पुन्हा एकदा निबंधकावरच टाकली. कायदे तर होते, पण तरीही ही व्यवस्था अकार्यक्षम का ठरली? त्याचीही काही कारणं आहेत. काही संस्थांचे ऑडिट तर 6-6, 7-7 वर्ष व्हायचेच नाहीत. विचार करा, इतकी वर्ष गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यताच नव्हती. वरून संस्थांची संख्या आणि त्यांच्या व्यवहारांची गुंतागुंत इतकी वाढली की त्या तुलनेत ऑडिट करणारी यंत्रणा तोकडी पडली. आणि मग हळूहळू सगळ्यांमध्येच एक उदासीनता आली, ज्यामुळे ऑडिट केवळ एक कागदोपत्री सोपस्कार बनून राहिलं. आणि याचा परिणाम काय झाला? तर एकेकाळी ज्या ऑडिटरला संस्थेचा संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक मानलं जायचं, त्याची ही ओळखच कुठेतरी पुसली गेली. त्याचा तो धाकच राहिला नाही आणि त्यामुळेच गैरप्रकारांना एक प्रकारे मोकळं रान मिळालं. आता या साचलेपणाला आणि अकार्यक्षमतेला दूर करण्यासाठी एक मोठा आणि खूप महत्त्वाचा, निर्णायक बदल करण्यात आला. चला आता 1991च्या त्या महत्त्वाच्या सुधारणेकडे वळूया. तर 1991 मध्ये एक मोठा बदल झाला. पूर्वी काय होतं, ऑडिटची संपूर्ण जबाबदारी ही सरकारी निबंधकाची होती. पण या बदलानंतर ज्या संस्था सरकारकडून मदत घेत नाहीत त्यांच्यावर स्वतःच्याच ऑडिटरची नेमणूक करण्याची जबाबदारी आली. अट फक्त एकच होती, हा ऑडिटर सरकार मान्य पॅनलमधलाच असला पाहिजे. या नव्या प्रणालीमुळे अनेक गोष्टी बदलल्या. संस्था आता आपला ऑडिटर स्वतः निवडू लागल्या. ऑडिटरची फी संस्था आणि ऑडिटर थेट बोलणी करून ठरवू लागले. दर 3 वर्षांनी ऑडिटर बदलणं बंधनकारक झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निबंधकावरील कामाचा जो प्रचंड ताण होता तो लक्षणीयरित्या कमी झाला. ही सुधारणा एक मोठं आणि सकारात्मक पाऊल होतं, यात काहीच शंका नाही. पण प्रवास इथेच थांबत नाही. या व्यवस्थेला आणखी मजबूत करण्यासाठी पुढची पावलं कोणती असावीत ते पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे. या व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी काही ठोस सूचना केल्या जातात. जसं की ऑडिटनंतर जे अ, ब, क असे वर्ग दिले जातात त्यासाठी स्पष्ट आणि निश्चित नियम बनवले पाहिजेत. अधिकृत ऑडिट मॅन्युअल सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. ऑडिट संबंधीची सगळी सरकारी परिपत्रकं एकत्र करून प्रसिद्ध केली पाहिजेत आणि ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्यासाठी सतत ऑडिटची पद्धत लागू करायला हवी. आता आपण एका अशा उपायाबद्दल बोलूया जो खूप महत्त्वाचा आहे पण दुर्दैवाने अजूनही दुर्लक्षित आहे. तो म्हणजे कॉस्ट ऑडिट, म्हणजेच खर्च लेखापरीक्षण. कॉस्ट ऑडिट हा शब्द ऐकायला थोडा किचकट वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. साखर कारखाने, सूत गिरण्या किंवा तेल गिरण्यांसारख्या संस्थांमध्ये उत्पादन आणि प्रक्रियेसाठी नेमका किती खर्च येतो याचं सखोल परीक्षण करणं म्हणजे कॉस्ट ऑडिट.
यातून त्यांची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढायला थेट मदत होते. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची आणि खरं तर धक्कादायक गोष्ट माहितीये काय? कॉस्ट ऑडिटची कायदेशीर तरतूद गेल्या 5 वर्षांपेक्षा जास्त काळापासून अस्तित्वात आहे, पण आजपर्यंत तिची अंमलबजावणीच झालेली नाही. म्हणजे आपल्या हातात एक शक्तिशाली साधन आहे, पण ते वापरलंच जात नाहीये. विचार करा, जर याची अंमलबजावणी झाली तर फायदे किती प्रचंड आहेत. ज्या आजारी औद्योगिक संस्था आहेत त्यांना नवसंजीवनी मिळू शकते. अनावश्यक खर्च कुठे होतोय हे ओळखून उत्पादन खर्च कमी करता येतो. संस्था खुल्या बाजारात जास्त ताकदीने टिकू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभासदांच्या मालाला म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळतो. त्याच्या कष्टाचं खरं चीज होतं. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण येतो एका मूळ प्रश्नाकडे. या चळवळीचा भवितव्य नक्की कोणाच्या हातात आहे? 1991च्या सुधारणेने कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं दार उघडलं, हे नक्की. पण ते फक्त एक दार होतं, पूर्ण रस्ता नाही. चळवळीचं खरं पुनरुज्जीवन हे केवळ एका सुधारणेवर अवलंबून नाही, तर सातत्याने उचलल्या जाणाऱ्या पुढच्या पावलांवर अवलंबून आहे. ती फक्त एक सुरुवात होती, शेवट नाही. आणि म्हणून शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की केवळ कायदे आणि नियमांची चौकट पुरेशी आहे, की सहकाराचं खरं भवितव्य हे त्या चळवळीशी जोडलेल्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक सभासदाच्या प्रामाणिक वचनबद्धतेवर आणि त्याच्या जागरूकतेवर अवलंबून आहे.